नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। आज आहे मंडे मोटिवेशन आणि आजचा आपला टॉपिक आहे सेल्फ एस्टीम, सेल्फ टॉक आणि मिरर एक्सरसाइज। सेल्फ एस्टीम म्हणजे आपण स्वतःला स्वतः काय बघतो, स्वतःकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय, आपण स्वतःला काय इव्हॅल्युएट करतो, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। अनेकदा आपण बोलीभाषेत म्हणतो की त्यांनी माझ्या सेल्फ एस्टीमला धक्का पोहोचवला, असं होऊच शकत नाही, कारण तो सेल्फ एस्टीम आहे। जेव्हा मी स्वतः ते मानते, एखाद्याने एखादी कॉमेंट केली, ती जर मी स्वतःला लावूनच घेतली नाही तर तुमच्या आत्मसन्मानाला कोणीही हात लावू शकणार नाही, जोवर तुम्ही तो लावू देत नाही। आपण अनेकदा बघतो की कोणीतरी सर्टिफिकेट द्यावं, कोणीतरी माझं कौतुक करावं का? आपण स्वतःला नीट माहिती असतं की आपण कुठे आहोत, आपण किती चांगले आहोत आणि कुठल्या बाबतीत आपण वीक आहोत, हे आपण स्वतःशी जर प्रामाणिकपणे खरं बोलत असू ना तर नीट माहिती असतं। आणि म्हणूनच मध्यंतरी मला एका कारणासाठी मी ती कविता लिहिली होती, पण तेव्हा मला जे सुचलेल्या 2 ओळी अशा होत्या की कोणाच्या सर्टिफिकेटची पाहू नकोस तू वाट, सुखी आनंदी आयुष्याचा पाठ तू थाट। आणि हे मला खूप महत्त्वाचं वाटतं, कारण सेल्फ एस्टीम, आत्मसन्मान याला कोणीही दुसरा धक्का पोचवू शकत नाही, जोवर तुम्ही स्वतः तुम्हाला त्या नजरेने बघत नाही। आणि म्हणूनच आत्मसन्मानासाठी आत्मविश्वास खूप महत्त्वाचा। स्वतःशी प्रामाणिक राहून सेल्फ टॉक करून तुम्ही तुमचा सेल्फ एस्टीम वर नेऊ शकता। डॉक्टर आनंद नाडकर्णी सरांचं एक वाक्य मला खूप आवडलंय, स्वतःतील अपूर्णतेचा आरोग्यपूर्ण स्वीकार करा, म्हणजेच ऍक्सेप्ट युअर इम्परफेक्शन्स इन अ हेल्दी वे। आपल्यापैकी प्रत्येक जण माणूस आहे, त्यामुळे कधी ना कधीतरी चुका करणार, काहीतरी इम्परफेक्शन असणार। म्हणजे आपण बऱ्याचदा म्हणतो की तो परफेक्शनिस्ट आहे किंवा ती परफेक्शनिस्ट आहे, याचा अर्थ ते खूप जास्त प्रयत्न करतात आणि परफेक्शन मिळवण्याचा प्रयत्न करत असतात। आमचे आयुर्वेदातील गुरु वैद्यराज दातार शास्त्री असं म्हणायचे की तुम्ही जे काम कराल, म्हणजे औषधं कुटणं असेल, औषधं करणं असेल, तुम्ही डिस्पेन्स करणं असेल, काउन्सिलिंग करणं असेल, तुम्ही जे काही रुग्णासाठी कराल ते करताना योग कर्मसु कौशलम या न्यायाने करा। म्हणजे अगदी घरातली भांडी घासायची असतील तर अशी भांडी घासा की ज्याचं नाव ते, किंवा तुमच्याशिवाय दुसरं कोणी तेवढं छान करू शकणार नाही। अशा पद्धतीने जर आपण दिवसाकाठी करणाऱ्या प्रत्येक टास्कला योग कर्मसु कौशलम ह्या पद्धतीने करायचं ठरवलं तर नक्कीच आपल्याला कुशलता प्राप्त होईल आणि आपण परफेक्शनकडे प्रवास करू। पण तरीही हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे की आपल्या काही इम्परफेक्शन्स आपण हेल्दीली ऍक्सेप्ट केल्या पाहिजेत। सुपर वुमन किंवा सुपर मॅन होण्यापेक्षा आपण हॅपी मॅन, हॅपी वुमन व्हायचा प्रयत्न केला पाहिजे। आणि त्यासाठी सेल्फ एस्टीम आणि सेल्फ टॉक हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आपल्याकडे अशी म्हण आहे की निंदकाचे घर असावे शेजारी, म्हणजे काय तर तुमचा सर्वोत्तम क्रिटिक हा तुमच्या घरात असावा किंवा आसपास असावा, तर तुम्हाला नेहमी माहिती राहतं की आपण काय चांगलं करतोय आणि काय वाईट करतोय। पण अनेकदा असं होतं ना की आपले नातेवाईक असतील, घरातलीही काही माणसं असतील किंवा काही मित्रांपैकीही असतील, त्यांना आपलं कौतुक नक्की असतं, ते आपलं कौतुकही वेळोवेळी करतात, पण तेवढंच डिमोटिवेट पण करतात। एखादी तुम्ही नवीन गोष्ट करायला जाल तर तुम्हाला ते सावध करण्याच्या हेतूने का होईना, पण अनेकदा निगेटिव्ह बोलतात। आता हे तुमच्यावर आहे की तुम्ही त्यातलं काय घ्यायचं। हो, त्यांना माझी काळजी आहे म्हणून ते बोलतायत, हे समजून घ्या। प्रत्येक वेळेस दुसऱ्याच्या कृतीमागचा वाईट हेतू नका शोधण्याचा प्रयत्न करू, म्हणजेच डू नॉट ट्राय टू फाइंड आउट रिझन बिहाइंड समवन एल्सेस ऍक्ट। म्हणजे दुसऱ्यांनी काहीतरी वाईट हेतूनेच केलं असेल असा विचार नक्की करू नका। पण म्हणूनच एखाद वेळेस त्यांनी बोललेले शब्द तुम्हाला जर लागले असतील तर ते तुमच्या बुद्धीला सांगा, तुमच्या मनापर्यंत नेऊ नका। डोंट टेक इट टू युअर हार्ट। हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण सेल्फ एस्टीम आणि सेल्फ टॉकची पहिली पायरी आहे ती म्हणजे आपण स्वतःशी खरं बोलणं। याच्या काही स्टेप्स आहेत, बघूया। तुम्हाला सिंड्रेलाची गोष्ट आठवते का? त्यात तिची ती सावत्राई सारखी विचारत असते की आरशा आरशा सांग जगात सगळ्यात सुंदर कोण आहे, आणि तिला उत्तर हवं असतं की मी, पण आरसा नेहमी खरं उत्तर देत राहतो। तसंच आपल्या आयुष्यात पण आहे, आपल्याला हे माहिती असतं की आपण कुठे चांगले आहोत आणि कुठे वाईट आहोत, आणि म्हणूनच मिरर एक्सरसाइज करणं हे खूप गरजेचं आहे।
सेल्फ टॉक करून सेल्फ एस्टीम वाढवण्यासाठी मिरर एक्सरसाइज अनेकदा उपयोगी ठरतो. म्हणजे काय करायचं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरात एखाद वेळेस एखादी खोली निवडा, कोपरा निवडा की जिथे त्या क्षणी तुम्हाला डिस्टर्ब करायला कोणी येणार नाहीये. मग मे बी दार बंद करून घ्या की सो यू विल बी अश्युअर्ड की आता इथे कोणी ऐकणार नाही मी काय बोलतेय किंवा कोणी माझ्याकडे बघणार नाहीये, कोणी मला जज करणार नाहीये. असा एखादा एकांताचा क्षण, एकांताचा कोपरा निवडा आणि छोटा किंवा मोठा आरसा तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तसा आरसा घ्या, त्याच्या समोर बसा. आयडियल वेळ तुम्ही अंघोळ करून आल्यानंतर नॅचरल फॉर्म मध्ये, म्हणजे माझे केस कसेही असू दे, मी त्वचेला काहीही लावलेलं नसू दे, मेकअप नको. म्हणजे आज तुम्ही बघाल तर मी स्वतः मुद्दाम की नाही लिपस्टिक लावणं, मेकअप करणं ह्याच्याने तुम्ही तुमच्या स्वतःला झाकून टाकता. कशाला? जशी आहे तशी मी ऍक्सेप्टेड आहे हे जर आपल्याला अचीव करायचं असेल तर त्यासाठी मेकअप नको, कुठल्याही स्वरूपाचं कॉस्मेटिक्स नको, आपण ग्रूमिंग पण नको. म्हणजे मी सावरून आवरून छान बेस्ट कपडे घालून बसले असंही नाही. तुम्ही तुमच्या सिंपल फॉर्म मध्ये जसे आहात तसे आरशासमोर बसायचंय. पहिली 2 मिनिटं काहीही बोलायचं नाहीये लाऊडली, पण जस्ट ऑब्झर्व. तुम्ही स्वतःला आरशात बघितल्यानंतर तुमच्या मनात काय विचार येतात ते फक्त एकीकडे ऐकत राहा, समजून घेत राहा काय वाटतं. आणि तुम्हाला जाणवेल अनेकदा जेव्हा आपण स्वतःला फेस करतो तेव्हा आपण स्वतःला जज करायला लागतो. हेच दुसऱ्या कोणी केलं तर आपल्याला त्रास होतो, पण आपण स्वतः जेव्हा मिरर फेस करतो तेव्हा आपण स्वतःला जज करायला लागतो. आधी तर पहिल्यांदा आपण जेव्हा आरशात स्वतःला बघतो तेव्हा अरे मी जाड झालीये, अरे मी बारीक झालीये, अरे माझे केस बघ किती कमी झालेत, माझी त्वचा कशी आहे, डोळ्याखाली काळं आलंय, ओ माझे कुरळे केस आहेत ना, मला स्ट्रेट असते तर किती छान झालं असतं, माझे स्ट्रेट अगदी मौसूद केस असतील तर मला कर्ली केस आवडतात. आपल्याला बऱ्याचदा जाणवेल जे सुदूर जे असाध्य तेथे मन धावे, जे नाहीये त्याचा जास्त आपण विचार करतो. किंबहुना अनेकदा असं होतं की आपण स्वतःला असं आरपार एक्सरे स्कॅन कधी केलेलंच नसतं. वी ट्राय टू अवॉइड, नकोच ते फेस करायला. त्यापेक्षा मिरर एक्सरसाइज मध्ये पहिली 2 मिनिटं खूप महत्वाची असतात, जेव्हा तुम्ही फक्त स्वतःकडे बघायचं आहे. पूर्णपणे बघून झालं की तुम्हाला लक्षात येईल तुम्ही स्वतःवर प्रेम करत नाही. आणि ही पहिली पायरी आहे, ही सगळ्यांच्या आयुष्यात येते. आणि म्हणूनच स्वतःवर प्रेम करायला लागण्यासाठी पहिली पायरी आहे ती म्हणजे सेल्फ अनालिसिस. तो अनालिसिस 2 मिनिटं करून झाला की त्यानंतर तुम्ही शांतपणे तोंडावरून हात फिरवा. आणि आता आपल्याला स्टेप 2 ला सुरुवात करायची आहे. सेल्फ अनालिसिस झालं, सेल्फ क्रिटिसिझम झालं की त्यानंतर मात्र आपल्याला पुढची 5 मिनिटं स्वतःतल्या चांगल्या गोष्टी बघायच्या आहेत. आणि मग तुम्हाला रिअलाइज होईल की अरे नाही, माझं कपाळ छान मोठं आहे, भाग्यवान आहे, किंवा एखाद्याचे कान लांब आहेत, दीर्घायुष्य असण्याचं लक्षण आहे, माझे डोळे खूप ब्राईट आहेत, माझा स्माइल खूप छान आहे, किंवा उभं राहिल्यानंतर ना मी छान दिसते, असं स्वतःला सांगा आणि चांगले पॉइंट शोधायचा प्रयत्न करा. सो फर्स्ट स्टेप इज सेल्फ अनालिसिस आणि सेल्फ क्रिटिसिझम. दुसरी स्टेप आहे सेल्फ अफर्मेशन. स्वतःच्या पॉझिटिव्ह गोष्टी शोधायच्या आणि त्या स्वतःला परत परत सांगायच्या की तू खूप छान आहेस आणि मला तू खूप आवडतेस. ही 2 वाक्य जर तुम्ही स्वतःला नियमितपणे सांगत गेलात, सेल्फ अफर्मेशन करत गेलात, तर तुम्हाला स्वतःच्या शरीरात आणि मनात आमूलाग्र बदल जाणवेल. म्हणजे तुमची बॉडी लँग्वेज सुधारेल, तुम्ही छान ताठ बसू शकाल, तुम्ही प्राऊडली मान वर करून बोलू शकाल, स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकाल. सो ही सेकंड स्टेप खूप महत्वाची आहे. सेल्फ अनालिसिस, सेल्फ क्रिटिसिझम, सेल्फ अफर्मेशन झाल्यानंतर थर्ड स्टेज येते ऍक्सेप्ट युअर इम्परफेक्शन्स. म्हणजेच आपल्यातील ज्या कमी आहेत त्याचा स्वीकार करायचा आहे आणि तरीही स्वतःला क्रिटिसाइज करायचं नाहीये, स्वतःचीच वकिली पण करायची नाहीये. कारण जेव्हा तुम्ही कोणातरी दुसऱ्यासमोर असता आणि तुमच्या एखाद्या गोष्टीबद्दल ते बोट ठेवतात तेव्हा नकळत आपण स्वतःची वकिली ऍडव्होकसी करायला लागतो. नाही मी असं का केलं कारण असं असं असं, किंवा आपण खूप रिझनिंग द्यायला लागतो. सो ह्याच्यामध्ये आपल्याला रिझनिंग द्यायचं नाहीये, आपल्याला फक्त तटस्थपणे आपल्या स्वतःकडे बघायचंय की हो ठीक आहे, हे असं असं आहे, ओके ऍक्सेप्टेड, हे चांगलं आहे, ओके ऍक्सेप्टेड. सेल्फ ऍक्सेप्टन्स ही अत्यंत महत्वाची स्टेप आहे. अनेकदा तुम्हाला जाणवेल की आपण स्वतःकडे बघताना
इतर जण कसे आपल्याकडे बघतायत त्याचा खूप जास्त परिणाम आपल्या मनावर होऊ देतो. अगदी लहानपणापासून. म्हणजे ह्याची मुळं खरंच तुमच्या लहानपणात रुजलेली असतात की मी स्वतःकडे काय म्हणून बघते. एखाद्या मुलीला जर सतत कोणी सांगत असेल की तू बुटकीच आहेस किंवा तू खूपच उंच आहेस, तुझे किती कुरळे केस आहेत, तुझे किती स्ट्रेट केस आहेत, तू सावळीच आहेस, किंवा एखाद्या मुलाला सांगितलं असेल की नाही तर मुलं बघ कशी धडपडी आहेत, किती काम करतात, तू ना आळशीच आहेस, तुला ना हे जमतच नाही. ती गोष्ट त्या मुलाच्या किंवा मुलीच्या मनावर बिंबवली जाते आणि नकळत तो मुलगा किंवा ती मुलगी ते ऍक्सेप्ट करायला लागतात. आणि मग हो ठीक आहे, मी असाच आहे किंवा मी अशीच आहे हे सांगून स्वतःला एक शील्ड तयार करतात, सेल्फ ॲडव्होकसी करत राहतात. आणि ही त्यांच्या प्रोग्रेसच्या आड येते. म्हणजे त्यांची स्वतःची प्रगती होण्यापासून ते अडवून घेतात स्वतःलाच. आणि म्हणूनच काय करणं महत्वाचं आहे तर या स्टेजमध्ये तुम्हाला स्वतःला सेल्फ ॲडव्होकसी करायची नाहीये, सेल्फ ॲक्सेप्टन्स अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणूनच तुम्ही नोट डाऊन करा, मनातल्या मनात नोट डाऊन करा की काय गोष्टी आहेत की जे इतर लोक सांगत आले की तू खूप ग्रेट डान्सर नाहीयेस, तू खूप ग्रेट ॲक्ट्रेस नाहीयेस किंवा तू खूप छान पेंटर नाहीयेस, असं घरातले कोणीतरी सांगत गेले, तुझं अक्षर वाईटच आहे. आणि देन वी स्टार्ट ॲक्सेप्टिंग की हो हो असंच आहे माझं, जाऊ दे. नाही, ही स्टेज आता महत्वाची आहे, चौथी स्टेप, ज्याच्यामध्ये आपण स्वतःच्या गोष्टी ॲक्सेप्ट करून झाल्यानंतर सेल्फ इम्प्रूव्हमेंटसाठी प्लॅन करणार आहोत. म्हणजेच सेल्फ एस्टीम वाढण्याची ही सर्वात महत्वाची स्टेप आहे, सेल्फ प्लॅनिंग, टार्गेट सेटिंग. नेहमी शॉर्ट टर्म गोल्स प्लॅन करा, म्हणजेच तुमचे लॉंग टर्म एम्स किंवा ड्रीम्स फुलफिल होतील. आणि मग शॉर्ट टर्म गोल्स कसे प्लॅन करायचे किंवा तुम्ही स्वॉट अनालिसिस कसा करायचा हे येणाऱ्या पुढच्या भागांमध्ये आपण नक्की डिस्कस करूया. त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल, तुमचं आयुष्य बदलायला. आहे ते उत्तम चाललेलं आहे, पण तरीही जर आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायची असेल, सेल्फ एस्टीम वाढवायचा असेल तर त्यासाठी या काही सोप्या स्टेप्स आहेत. पुढच्या येणाऱ्या भागांमध्ये नक्की त्याविषयी बोलू. पण मिरर एक्सरसाइज मधली शेवटची 2 मिनिटं अत्यंत महत्वाची आणि ती 6वी स्टेप म्हणजे सेल्फ अश्युअरन्स. स्वतःला अश्युअर करा की येस, कोणी असो नसो, आय एम विथ यू. आरशामध्ये स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बघा, तुम्हाला जाणवेल अनेकदा आपण स्वतःची पण नजर चुकवतो. सेल्फ अश्युअरन्स अत्यंत महत्वाची स्टेप आहे. तुम्ही स्वतःला सांगायला हवंय डोळ्यात डोळे घालून की बाकी काहीही होवो, कोणीही तुझ्याबद्दल काहीही मत व्यक्त करून, मला माहितीये की तू काय आहेस आणि तुला माहितीये की मी काय आहे. आपल्या प्रतिबिंबाशी बोला आणि सांगा, अश्युअर करा की मे व्हॉट कम, आपण एकमेकांची साथ सोडणार नाही आहोत. हा अश्युअरन्स खूप गरजेचा असतो. आणि स्वतःला सर्टिफिकेट द्या. स्वतःच्या चुकांवर पांघरून घालू नका, पण स्वतःच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल स्वतःचं कौतुक करा. सेल्फ लव्ह, सेल्फ रिस्पेक्ट आणि सेल्फ अश्युअरन्स ह्याच्यानीच तुमचा सेल्फ एस्टीम वाढणार आहे. आणि म्हणूनच मिरर एक्सरसाइज आणि सेल्फ टॉक करून सेल्फ एस्टीम वाढवण्यासाठी नक्की प्रयत्न करा. तुम्हाला हा भाग कसा वाटला आणि येणाऱ्या भागांमध्ये या बाकीच्या गोष्टींबद्दल ऐकायला आवडेल का, या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. स्टे सेफ अँड स्टे हेल्दी फिजिकली अँड मेंटली विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक.